पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या राड्या प्रकरणी प्राचार्यांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं आणि त्या प्रकरणी धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। या प्रकरणी प्राचार्यांना घुमजाव केलेला आहे आणि या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचं पत्रात म्हटलं होतं, पण ती टायपिंग मिस्टेक होती असं धक्कादायक घुमजाव प्राचार्यांनी केलंय। मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या। फर्ग्युसनच्या प्राचार्यांनीच या संदर्भातलं पत्र पोलिसांना दिलं होतं, मात्र आता त्यांनी यू-टर्न घेतलाय। मंगळवारी फर्ग्युसन कॉलेजमध्ये अभाविप कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करत होते। यावेळी आंबेडकरी चळवळीच्या विद्यार्थ्यांनी अभाविप चले जाओ, कॅसिझम से आझादी यासह कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या, तर दुसऱ्या बाजूला अभाविप कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिला। या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवल्यानंतर तणाव निवळला। हे सगळं घडून गेल्यानंतर फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी पोलिसांना पत्र दिलंय। ज्या प्रकारे सांगितलं गेलं म्हणून मी म्हटलं की फक्त असल्यास करावं, तर ते टायपोग्राफी मिस्टेक झालेली आहे, ती करेक्शन मी आता परत ते पत्र करून दिलेलं आहे। सर काय पत्र दिलं होतं, कधी दिलं होतं, त्याच्यामध्ये काय नाही, काल संध्याकाळी दिलेलं होतं की अशा प्रकारच्या काही घोषणा वगैरे झालेल्या आहेत, त्या असल्यास करावं अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं। तर ते टायपोग्राफिक मिस्टेक असल्यास हे करून मी देत आहेत पोलिसांना पत्र। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, आपण बघतोय की प्राचार्यांनी आता घुमजाव केलेला आहे, या संदर्भात काय सांगाल? या संदर्भात अधिक माहिती। मधुरा, कालचा फर्ग्युसनमधला दिवस गाजला तो एबीव्हीपी आणि डाव्या संघटनांच्या विद्यार्थी आघाडी यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर, आणि आजचा दिवस गाजलाय तो कॉलेज प्रशासन किंवा प्राचार्यांनी जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेत ते जो बदल करतायत त्यामुळं आजचा दिवस किंवा आजचा वाद सुरू झालेला आहे। काल रात्री उशिरा प्राचार्यांनी त्यांच्या सहीनी पोलिसांना पत्र दिलं होतं आणि त्यात असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे की देशविरोधी घोषणा देण्यात आल्या आणि त्यांच्यावर कारवाई करावी। मात्र आज प्राचार्यांचं म्हणणं आहे की हे जे वाक्य होतं किंवा हे जे पत्र होतं, देशविरोधी घोषणा झाल्या, हे वाक्य टायपिंग मिस्टेक आहे आणि त्यात दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि दुरुस्ती करून देशविरोधी घोषणा झाल्या असल्यास कारवाई करावी असं आता दुरुस्ती केलेलं पत्र किंवा सुधारित पत्र प्राचार्यांनी पुन्हा पोलिसांना दिलेलं आहे। प्राचार्यांच्या या भूमिकेमुळं किंवा या घुमजावपणामुळं निश्चितच त्यांच्यावर दबाव होता का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर प्राचार्यांचं त्यातला उत्तर नाही असंच आहे स्वाभाविकपणे। मात्र ते ज्या पद्धतीने आज पत्रकारांना किंवा माध्यमांना सामोरे जात होते त्यामुळे निश्चितच काहीतरी गडबड झालेली आहे, काहीतरी गोंधळ झालेला आहे स्पष्ट जाणवत होतं। आणि त्यांनी आज हे पत्र, काल जे पत्र दिलं होतं ते आज माघारी केलं आणि माघारी घेतलं आणि दुरुस्त केलेलं पत्र पुन्हा दिलंय। ते जेव्हा माध्यमातून या बातम्या आल्या त्यावर टीका व्हायला लागली, त्यानंतर त्यांनी या पत्रामध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे असंच म्हणावं लागेल। कारण काल रात्र आणि आज सकाळपासूनही त्याविषयी कुठलीच हालचाल कॉलेज किंवा प्राचार्यांकडून झाली नव्हती। फर्ग्युसन कॉलेजच्या आवारामध्ये संपूर्ण आवारात सीसीटीव्ही आहेत, बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही आहेत। काल अनेक विद्यार्थ्यांनी या घटनेचं आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केलेलं होतं, मात्र कुठेही असं आढळून आलेलं नाहीये की देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या। तसंच पोलिसांचा प्राथमिक जो अहवाल आहे त्यातही म्हटलेलं आहे की कुठेही देशविरोधी घोषणा झाल्याचं आढळून येतं। बरोबर नितीन, आता तुम्ही म्हणतात की देशविरोधी घोषणा झाल्या नाहीयेत असं सीसीटीव्ही कॅमेरा किंवा इतर काही गोष्टींमधनं समोर येते, मात्र आतापर्यंत पोलिसांची जी कारवाई आहे किंवा जो काही चौकशी आहे तो कितपर्यंत झालेली समजते? मधुरा, कालच्या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई केली, दोन्ही संघटनांच्या काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं होतं। पोलिसांनी ज्याप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज आहे, विद्यार्थ्यांकडचं व्हिडिओ चित्रण आहे आणि स्वतः चौकशी केलेली तपास केलेला आहे, त्यांचा जो प्राथमिक अहवाल आहे किंवा प्राथमिक चौकशी रिपोर्ट आहे तो आलेला आहे आणि त्यातही देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचा उल्लेख आढळून येत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र कुठली परवानगी न घेता, कॉलेज प्रशासनाची आणि पोलिसांची परवानगी न घेता एबीव्हीपीने जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करता येते, कॉलेजचं काय त्यावरती म्हणणं आहे आणि ज्यांनी विरोध केला त्यांच्यावरही काही कारवाई करता येते, याच्यावर पोलीस आणि कॉलेज प्रशासन कायदेशीर बाबी तपासून पाहतात आणि त्यानंतर पुढील कारवाई होईल। धन्यवाद नितीन ह्या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी वेगवेगळ्या बातमीपत्राच्या माध्यमातून घेतच राहू, मात्र कुठेतरी आता यू-टर्न घेतलेला आहे प्राचार्यांनी, हेच सिद्ध होतंय। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।